महाराष्ट्राचा दिवसेंदिवस बिहार होतोय का असा सवाल उपस्थित व्हावा अशा घटना वारंवार घडत आहेत। रोहा तालुक्यातील वरसे गावात अवघ्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली। याबाबत रोहा पोलिसांनी तिघांना अटक केली असून या घटनेचे तीव्र पडसाद परिसरात उमटले। दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी वरसे गावातील पीडिता आपल्या घरासमोर सायकल चालवत असताना तिच्या घराशेजारीच राहणाऱ्या तेजस पडवळने तिला घरात बोलावलं। घरात कोणी नसल्याचा फायदा घेत या नाबालिक मुलीला आपल्या वासनेचे शिकार बनवलं। याबाबत कोणाला सांगितलंस तर तू आणि तुझी आई दोघंही मराल असं धमकावून पीडितेला घरी पाठवून दिलं। हा प्रकार तेजसने अनेकदा केल्यानं अखेर भयभीत मुलीनं घडलेला प्रकार तिच्या काकीला सांगितला। ही बाब मुलीच्या कुटुंबियांना समजल्यावर त्यांना मोठा धक्का बसला। मुलीच्या नातेवाईकांनी या गैरप्रकाराबाबत पडवळ कुटुंबियांना जाब विचारला असता पडवळ कुटुंबियांनी त्यांना हाताबुक्यानं मारहाण करून शिवीगाळ केली। याबाबत पीडितेच्या नातेवाईक रोहा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जात असताना देखील तेजस पडवळ आणि त्याच्या 2 भावांनी त्यांना रस्त्यात अडवून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जाऊ नये म्हणून पुन्हा शिवीगाळ आणि मारहाण केली आणि गाडीचंही नुकसान केल्याची तक्रार रोहा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। या संपूर्ण घटनाक्रमाने वरसे गाव आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय। पडवळ भावंडांची दहशतच या भागात दिसून येत असून गावातील इतर मुलींना देखील या आरोपीनं अश्लील मेसेज केल्याची बाब पोलिसांनी उघड केली आहे। या घटनेतील मुख्य आरोपी आणि आरोपीला मदत करणाऱ्या त्याच्या 2 भावांना अटक केली असली तरी हा गंभीर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी संतप्त गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली होती। या घटनेनं राज्यात महिला सुरक्षा पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली असल्याचं चित्र दिसून येत आहे। वरसे इथे एक अल्पवयीन मुलगी आहे 11 वर्षाची। घरासमोर रोडवर सायकल चालत असताना त्यांच्या गावातील एक व्यक्ती आहे 30 वर्ष वयाचा, त्याने तिला घरामध्ये बोलावून घेऊन तिच्याशी मोलेस्टेशन केलं। नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत। त्या संदर्भात रोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। CR नंबर 2/2025 पोक्सो आणि BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी जे आहेत त्यामधले मुख्य आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्याच्याबरोबर त्याचे 2 भाऊ आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। त्या आरोपीच्या विरुद्ध ज्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींनी गावातील काही मुलींना देखील अशाच पद्धतीने मेसेज करून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता। त्या देखील आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। योग्य तो तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करणार आहोत आणि ही केस लवकरात लवकर कशी फास्ट ट्रॅकवरती येईल आणि यामध्ये आरोपींना कशा पद्धतीने सजा होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार। आरोपी तेजस गणेश पडवळ म्हणून आहे, वय 30 वर्ष। त्याचा भाऊ आहे अनुप गणेश पडवळ आणि सैनिक गणेश पडवळ। या तिघांनाही आम्ही अटक केलेली आहे। आता पुढील तपास करीत आहोत। पुरावा गोळा केल्यानंतर माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठवल्यानंतर गुन्हा खटला जो आहे फास्ट ट्रॅकमध्ये कसा चालवता येईल आणि आरोपींना कशी सजा होईल जास्तीत जास्त यासाठी त्यांना आम्ही सर्व नागरिकांना वरसे गावातील रहिवाशांना आम्ही आश्वस्त केलेले आहे आणि वेळोवेळी या गुन्ह्याच्या तपासाची त्यांना प्रगती त्यांना सांगण्यात येईल। वादळवाडा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवाडा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।